नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे. हा सगळा योगायोग नाही, तर हा ब्रह्मांडाच्या नायकाचा आशीर्वाद आहे. आजपासून तुमचं चांगलं होण्याची सुरुवात होणार आहे. कारण काठीशिवाय पाणीही हालत नाही. ते आहेत ब्रह्मांडाचे नायक आपले स्वामी महाराज. ज्यांची भक्ती मनापासून स्वामींवरती आहे, त्यांचा विश्वास कधीच डगमगू देत नाहीत स्वामी महाराज. आजपासून तुमच्याही मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजपासून तुमचे दिवस पलटतील. तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील. ते स्वतः पूर्ण करतील. फक्त एक जो मी मंत्र आहे तो तुम्हाला सांगणार आहे. त्या मंत्राचा तुम्ही रोजच्या रोज जर जप केला तर स्वामी महाराज तुमचे आयुष्यच बदलून टाकणार आहेत. काय आहे हा मंत्र तर मी पुढे जाऊन सांगणार आहे. ह्या मंत्राचा जप कंपल्सरी तुम्ही करत राहा. बऱ्याच ताईंना दादांना या मंत्रापासून खूप अशी प्रगती झालेली आहे. खूप असे अनुभव आलेले आहेत. ते स्वतः स्वामी महाराजांनीच दिलेले आहेत. त्यामुळे हा मंत्र काय आहे हे मी तुम्हालाही सांगणार आहे. ज्यांची मनापासून इच्छा असेल की ह्या मंत्राचा जप केल्याने स्वामी महाराज आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणार असतील तर तो ह्या मंत्राचा जप नक्कीच करेल. कारण हा व्हिडिओ सहजासहजी कोणाच्याही समोर जात नाही. ज्याची इच्छा पूर्ण होणार आहे त्याच्यासमोर हा व्हिडिओ गेलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा. आणि स्वामींच्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर पण व्हिडिओ करा. कारण आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते तुमच्या मनातील इच्छा आजपासून पूर्ण करायला सुरुवात करणार आहेत. ब्रह्मांडाच्या नायकाचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आजपासून तुमची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे. बऱ्याच ताईंचे दादांचे असे काही अनुभव असतात ते ऐकल्यानंतर अंगावरती काटा येतो. तर काय आहेत अनुभव हेही मी तुम्हाला सांगणार आहेत. ह्या मंत्रामुळे एका ताईंचं जे घर आहे ते स्वप्नातलं पूर्ण झालं. अडकलेले पैसे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने परत मिळाले. ते सगळं झालं ते ह्या मंत्राच्या जपमुळे. तर हा जप तुम्हाला कंपल्सरी रोजच्या रोज करायचा आहे. अगदी सोपा असा हा मंत्र आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही अडचण स्वामी महाराज येऊन देणार नाहीत. कुठलीही अडचण येण्याआधी स्वामी महाराज स्वतः त्या अडचणीसमोर उभे राहतील. असा हा मंत्र आहे. ह्या मंत्रामुळे इतकी तुमची प्रगती होणार आहे की तुम्ही आयुष्यात विचारही केला नव्हता. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. जास्तीत जास्त लाईक करा. रोज सकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा. सायंकाळी संध्याकाळी आणि हा जप रोजच्या रोज तुम्ही करा. सकाळ संध्याकाळ हा जप केल्याने तुमची जी प्रगती आहे ती कोणीही रोखू शकणार नाही. स्वामींच्या ह्या मंत्राची जर तुम्हाला प्रचिती नाही आली तर सांगा. या मंत्राने तुम्हाला लवकरच स्वामी महाराजांची प्रचिती येणार आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप 108 वेळा तुम्ही सकाळ संध्याकाळ रोजच्या रोज करत जा. जर तुम्हाला त्यातूनच झालं तर स्वामी चरित्र हेही वाचत जा. स्वामी चरित्राचा जो अनुभव आहे तोही खूप मोठा आहे. तेही मी पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामी महाराजांचे असे काही अनुभव आहे ते तुम्ही अनुभव जर घेतला तर तुम्हाला इतकी छान अशी प्रचिती येणार आहे की आत्तापर्यंत जे मनामध्ये सुटकान असा विचार तुम्ही करू शकला नाही असं काही चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. स्वामी महाराजांनी तुमच्या आयुष्यामध्ये असं काही चांगलं बनवून ठेवलेलं आहे की ते तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणूनच स्वामी महाराजांच्या इच्छेने तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे. 108 वेळा स्वामी महाराजांचा तुम्ही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ जप करत राहा. या जपामुळे होणारी जी प्रगती आहे ती एका महिन्यामध्येच तुम्हाला अनुभव येईल की स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमची गरिबी सगळं काही नष्ट करणार आहेत. ते तुमचे अडकलेले जे काही पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुमच्यावरती कुठल्याही वाईट शक्तीचा असर राहणार नाही. कारण ती सगळी वाईट शक्ती स्वामी महाराज स्वतः धुडकवून लावणार आहेत. त्यामुळे या ब्रह्मांडाच्या नायकावर एकदा विश्वास ठेवून बघा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. स्वामी महाराजांचा अनुभव एकदा घेऊन तरी बघा.
अगदी सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल, जे आजपर्यंत घडलेलं नाही. कारण बऱ्याच ताईंचा, दादांचा असा काही छान अनुभव आहे, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.